अनिल आणि सुलभा गावातील एक श्रीमंत आणि प्रतिष्ठित जोडपं. लग्नाला तब्बल 10 वर्ष झाली होती, पण मूल होत नव्हतं. देवदेव, नवस, मंदिरं, डॉक्टर सगळं करून झालं होतं. शेवटी एका अमावस्येच्या रात्री त्यांनी गावाबाहेरच्या जुन्या स्मशानाजवळ राहणाऱ्या एका तांत्रिकाची मदत घेतली. त्या तांत्रिकाने फक्त एकच गोष्ट सांगितली, तुम्हाला मुलगा होईल, पण त्याच्या बदल्यात घरात जे आहे त्याला कधीही जागा करू नका. अनिल आणि सुलभाला त्या वेळी काहीच समजलं नाही, पण वर्षभरातच सुलभाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचं नाव ठेवलं रोहन. रोहन जन्माला आल्यापासून घरात आनंदाचं वातावरण होतं. मोठा बंगला, नोकरचाकर, सगळं काही होतं. पण त्या बंगल्यात एक जागा अशी होती जिथे कोणीही जात नव्हतं. घराच्या मागच्या बाजूला जाड लाकडी दरवाजामागे एक जुनं तळघर होतं. त्या दरवाजावर मोठं कुलूप होतं आणि त्यावर विचित्र चिन्ह कोरलेली होती. रोहन फक्त 3 वर्षांचा असताना पहिल्यांदा त्या तळघराकडे पाहून रडायला लागला. सुलभा त्याला उचलून नेत असे, पण तो थरथर दरवाजाकडेच बोट दाखवत असे. आई, तिथे कोणी आहे? सुलभा हसायची. अरे काही नाही बाळा. पण त्या रात्रीपासून घरात विचित्र गोष्टी सुरू झाल्या. रात्री 3 वाजता तळघरातून खसखस आवाज यायचा. कधी लोखंड ओढल्यासारखा आवाज, तर कधी एखादं मूल हळू आवाजात रडत असल्यासारखं. अनिलला हे सगळं अंधश्रद्धा वाटायचं, पण एक गोष्ट त्यालाही जाणवत होती. रोहन जसजसा मोठा होत होता तसतशी तळघरातील हालचाल वाढत होती. एका रात्री रोहन अचानक झोपेतून उठला. त्याचे डोळे पूर्ण पांढरे झाले होते. तो झोपेतच तळघराच्या दरवाजासमोर जाऊन उभा राहिला. अनिलने त्याला पकडलं. तेव्हा रोहन दुसऱ्याच आवाजात बोलला, मला बाहेर येऊ दे. हे ऐकून अनिलच्या अंगावर काटा आला. दुसऱ्या दिवशी सुलभाने घर सोडण्याचा हट्ट धरला, पण अनिल तयार नव्हता. हे सगळं मनाचे खेळ आहे. बरेच वर्षे गेली. रोहन आता 8 वर्षांचा झाला होता, पण त्याची भीती अजूनही संपली नव्हती. तो तळघराच्या जवळही जात नसे. एक दिवस अनिल चिडला. पुरे झालं हे नाटक. तो रोहनला ओढ तळघरासमोर घेऊन गेला. रोहन जोरात रडत होता. बाबा नको, तो मला मारेल. अनिलने दरवाजा उघडला. आतून कुजलेल्या वासाचा जोरदार झटका आला. तळघर पूर्ण काळोखात बुडालेलं होतं. भिंतींवर विचित्र मंत्र लिहिलेले होते आणि कोप्यात जुनी बाहुली पडलेली होती. अनिलने रोहनला आत ढकललं आणि दरवाजा बाहेरून बंद केला. आज तुझी भीती कायमची जाईल. रोहन आतून जोरात दरवाजा ठोकत होता. बाबा, बाबा दार उघड. अनिल बाहेर उभा राहून ऐकत होता. सुरुवातीला फक्त रडण्याचा आवाज येत होता. मग अचानक शांतता, पूर्ण शांतता. आणि त्यानंतर एक भयानक गुरगुरण्याचा आवाज, जणू काहीतरी मोठं अंधारातून उठत होतं. रोहनची किंकाळी संपूर्ण घरात घुमली. बाबा. मग मांस फाटल्याचा आवाज, हाडं तुटल्याचा आवाज, आणि काही सेकंदात सगळं शांत झालं. सुलभा घाबरून रडू लागली. अनिल दार उघड. थरथरत्या हाताने अनिलने कुलूप उघडलं. दरवाजा हळूच उघडला. आतलं दृश्य पाहून त्याच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. संपूर्ण तळघर रक्ताने भरलेलं होतं. रोहनचे शरीराचे तुकडे वेगवेगळ्या कोपऱ्यात पडले होते. भिंतीवर रक्ताने एक शब्द लिहिला होता, मुक्त. अनिल मागे सरकला. तेवढ्यात तळघराच्या अंधारातून 2 लाल डोळे चमकले. एक उंच काळी आकृती हळूहळू पुढे आली. तिचे मोठे दात, लांब नख आणि कुजलेला चेहरा. ती हसत होती. अनिल घाबरून वर पळाला. त्याने दरवाजा बंद केला. आतून जोरात धडका बसू लागल्या. धाड धाड धाड. सुलभा रडत होती. हे काय आहे अनिल?
अनिल थरथर म्हणाला, तोच आहे. सुलभा ओरडली, कोण? अनिलच्या डोळ्यात पाणी आलं. ज्या तांत्रिकाने आपल्याला मूल दिलं त्याने सांगितलं होतं, या घराखाली एक भुकेली शक्ती बंद आहे. प्रत्येक काही वर्षांनी तिला एका मुलाचा बळी लागतो. सुलभाच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे रोहन. अनिल रडत खाली बसला. तेवढ्यात तळघराचा दरवाजा हळूहळू उघडू लागला. आतून काळा धूर बाहेर येत होता आणि त्या अंधारातून रोहनचा आवाज आला, आई, मला आत येऊ दे. सुलभा आनंदाने दरवाजाकडे धावली, पण अनिल जोरात ओरडला, नाही, तो रोहन नाही. अचानक दरवाजा पूर्ण उघडला आणि बाहेर आलं. रोहनसारखंच दिसणारं काहीतरी, पण त्याचे डोळे लाल होते, तोंड फाटून कानापर्यंत गेलेलं आणि शरीरावर रक्त. ते हळूहळू हसत म्हणालं, आता मला भूक लागली आहे. त्या रात्रीनंतर त्या बंगल्यातून कोणाचाही आवाज आला नाही. काही दिवसांनी गावक्यांनी घरात प्रवेश केला. घर पूर्ण रिकामं होतं. फक्त तळघराचा दरवाजा उघडा होता आणि भिंतीवर रक्ताने लिहिलेलं होतं, पुढचा कोण?